साईबाबांच्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद शिगेला पोहोचलाय। लक्ष्मीबाई शिंदेंना भेट दिलेल्या नाण्यांवरून वाद निर्माण झाला। नाण्यांच्या मालकीवरून आता दावे प्रतिदावे देखील सुरू आहे। चांदीच्या नाण्यांवरून साईबाबांच्या भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही त्याच्याविषयी कल्पना नाही। साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना दसऱ्याच्या दिवशी 15 ऑक्टोबर 1918 साली जे 9 रुपये दिले होते। लक्ष्मीबाईंचं हे राहतं घर आहे। लक्ष्मीबाई इथूनच साईबाबांना जेवण घेऊन जात असत। दसऱ्याच्या दिवशी 9 रुपये दिल्यानंतर लक्ष्मीबाईंनी ते इथंच ठेवले, त्या इथंच त्याची पूजा करत असत। आणि आम्ही देखील ते रुपये जे आहे लक्ष्मीबाई शिंदेंचे ते याच घरात ठेवलेले आहे। ते आम्ही कधीही कुठेही बाहेर घेऊन जात नाही। शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता। त्यांनी साईबाबांच्या वरती जे अपशब्द वापरले त्याच्याविषयी तो मोर्चा काढण्यात आला होता। अत्यंत निंदनीय असं त्यांनी ते वक्तव्य केलं होतं काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन। त्याचा देखील मी निषेध करतो। अधिकृत 9 नाणे हे साईबाबांनी दिलेले 9 नाणे हे खरं शिंदे कुटुंबाकडे आहे। त्या गायकवाडचा आणि त्या 9 नाण्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। फक्त 9 नाणे घेऊन हा साईभक्तांची फसवणूक करणे, त्याच्यावर व्यवसाय करणे, त्याच्यावर प्रपंच चालवणे, त्याच्यावर घर चालवणे अशा प्रकारचं काम हा गायकवाड करतो। याला साईबाबाच्या मंदिर परिसरामध्ये पूर्णपणे मज्जाव करण्याचं काम शिर्डी ग्रामस्थांनी केलेलं आहे। भविष्यकाळामध्ये याला कुणी पण शिर्डीमध्ये दुकानं देऊ नये व्यवसाय करण्यासाठी, त्याचप्रमाणे राहण्यासाठी घर देऊ नये अशा प्रकारचा शिर्डीमध्ये ठराव झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।